नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात, पीएनजी सीएनजीच्या किमतीत घट होण्याची शक्यता. रेल्वे मालवाहतुकीच्या दरात, प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तसंच बेस्टच्या प्रवासी भाड्यात आजपासून वाढ. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शक्य नाही, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकारचा भर. कृषी मंत्री एकनाथ खडसे. ओमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिक साहित्यप्रेमी विशेष रेल्वे गाडीनं रवाना. आणि काश्मीरमध्ये पूरस्थितीत सुधारणा, मात्र पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे मदत पथकं चिंताग्रस्त. पाहूया सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशातल्या युरिया उत्पादनात वाढ करण्यासाठी वायूवर चालणाऱ्या सर्व 27 कारखान्यांना गॅस पूलिंग प्रणाली अर्थात एकसमान दरानं वायू उपलब्ध करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. सर्व खत कारखान्यांना पुरेशा प्रमाणात वायू उपलब्ध होण्यामुळे युरियाच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच वार्षिक 1550 कोटी रुपयांच्या अनुदानाची बचत होणार आहे. केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. गोरखपूर आणि बरौनी इथले अनेक वर्षांपासून बंद असलेले खत कारखाने पुन्हा सुरू करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. हल्दिया ते जगदीशपूर दरम्यान सुमारे 2000 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सुमारे 10,000 कोटी रुपये खर्चाच्या या पाईपलाईनमुळे पूर्व भारतातल्या 1 कोटी कुटुंबांना आता गॅस उपलब्ध होणार आहे. विशाखापट्टणम, मँगलोर आणि पुड्डूर इथं खनिज तेलाची साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाची स्थिती असताना देशात इंधनाचे दर स्थिर ठेवायला या निर्णयामुळे निश्चितच मदत होणार आहे. रेल्वे मालवाहतुकीच्या दरात आजपासून वाढ होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या 2015-16 या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मालवाहतुकीत सरासरी 3.2% इतकी वाढ सुचवली होती. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी आजपासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 5 ऐवजी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. रेल्वेसोबतच मुंबईतील बेस्टचा प्रवासही महागणार आहे. आजपासून 2 किलोमीटर अंतरासाठी बेस्टचं किमान भाडं 8 रुपये होणार आहे. 4 किलोमीटर अंतरापर्यंतचं भाडं 10 रुपये राहणार असलं तरी पुढील 6, 10, 16 आणि 20 किलोमीटरच्या टप्प्यासाठीच्या भाड्यात 1 ते 2 रुपयांची वाढ होणार आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी नवं परराष्ट्र व्यापार धोरण आज जाहीर होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन हे धोरण जाहीर करणार आहेत. यामुळे निर्यातदारांची दीर्घकालीन प्रतीक्षा आता संपुष्टात येईल. या धोरणामध्ये काही विशेष उपाययोजनांचा अवलंब असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेक इन इंडिया धोरणासाठी परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात असल्यानं निर्यातदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या दरातल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नैसर्गिक वायूच्या दरात सुमारे 8% कपात करून ते $4.66 प्रति युनिट करण्यात आले आहे. या कपातीमुळे भविष्यात वीज आणि खत उत्पादनाच्या खर्चात कपात होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायू आणि घरगुती वापराच्या पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरातही घट होणार आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या दरनिश्चिती विभागानं काल या कपातीची घोषणा केली. हे दर 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. यापूर्वी हे दर $5.5 प्रति युनिट इतकं होतं. पाहूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. विदर्भातल्या गोसीखुर्द, जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी भ्रष्टाचार विरोधी पथकामार्फत सुरू झाली असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानभवन परिसरात सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत ऊसाला रास्त आणि किफायतशीर दर देण्याचा मुद्दा काल चांगलाच गाजला आणि या मुद्द्यावर वेळोवेळी गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार स्थगित होऊन अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या संदर्भात निश्चित मार्ग काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेत राज्यातल्या दुष्काळासंदर्भातल्या चर्चेला कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला. नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडलेला शेतकरी तात्पुरत्या उपाययोजना करून उभा राहू शकत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकार भर देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितलं.
शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं 3 टप्प्यात पुनर्गठन करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या असून यंदा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी ग्रुप विमा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगतानाच विमा कंपन्यांशी चर्चा झाली असून या कंपन्या आत्महत्येला विम्याच्या निकषात बसवायला तयार नाहीत अशी माहितीही कृषी मंत्र्यांनी काल दिली आहे। बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 21 जागांसाठी निवडणूक होत आहे। या जागांसाठी 121 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते पंडित अण्णा मुंडे यांच्यासह 18 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत। त्यांच्या उमेदवारी अर्जावर भाजप गटाकडूनच आक्षेप नोंदवण्यात आले होते। त्यावर निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यासमोर सुनावणी झाली आणि तांत्रिक कारणाने हे अर्ज बाद करण्यात आल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्यातल्या 27,000 ग्रामपंचायतींमधल्या संगणक परिचालकांनी आपल्या मागण्यांसाठी काल मुंबईत आझाद मैदानात मोर्चा काढला। राज्य शासनाने टाटा महाऑनलाईन कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी 8,000 रुपये मानधनावर संगणक परिचालकांची नियुक्ती झाली। मात्र टाटा कंपनीनं 1,500 ते 4,100 रुपयांवरच त्यांची बोलवण केली असा आरोप परिचालकांच्या संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी या मोर्चासमोर बोलताना केला। महाऑनलाईन कंपनीचा करार ताबडतोब रद्द करा, परिचालकांना शासन सेवेत कायम करा, परिचालकांचं थकीत मानधन ताबडतोब अदा करावं अशा मागण्या सरकारकडे केल्याचंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं। मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक अरुण कचरे यांनी आता आपल्या गावात शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात केली आहे। शेळी पालनासारख्या जोड व्यवसायातून आता त्यांना पूर्वीपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे। मूळ सातारा जिल्ह्यातल्या अरुण कचरे यांनी गेली 15 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी स्वरबद्ध केली। तसंच 5 मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं। मात्र आता या चंदेरी दुनियेतून शेतीकडे वळत कराड इथल्या वाघेरी या आपल्या गावी शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। या ठिकाणी 8 एकर शेतीत सेंद्रिय पद्धतीनं चारा उत्पादन करून त्यांनी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय। माझ्याकडे शेती शिल्लक नाहीये तर मी तुरीची लागण केली पाहिजे। तुरीच्या लागणीतून केल्यानंतर 1,300 रुपयाचे कराटे तयार करता आले। 7-8 हजाराच्या मला तुरी घेता आल्या। तोट्यातून नफ्याकडे कसं आपल्याकडे शेतीमध्ये जाता येईल हे बघणं गरजेचं आहे आणि या व्यवसायातून आपण एकाला एक धंदा दुसरा शेतीला जोडधंदे आपण तयार करू शकतो। सेंद्रिय शेती म्हणजे आपले आहे आमचा जे पश्चिम महाराष्ट्रातले जे सातारा, सांगली, कोल्हापूर इथली माती, इथलं पाणी, इथली हवा हे पोषक आहे, जनावरांना पोषक आहे, माणसांना पोषक आहे। इथल्या मातीतली जे अनाज जे आहे ते सगळं उदाहरणार्थ आमचा साखर कारखान्याचा पट्टा आहे। आम्हाला काय दर टनामागे 250-300 रुपये जास्त का मिळतात तर त्याचा उतारा निघतो म्हणून। इथली जी कडधान्य आहेत, इथली जी धान्य आहेत ही चविष्ट आहे, मग त्याचा फायदा घेऊन मी जी त्या धंद्यामध्ये सेंद्रिय शेती केली, चारा सेंद्रिय सगळा केलेला आहे। शेळीची लेंडी घासाद्वारे शेळीला रिटर्न, शेतातला चगुळचोटा गांडुळांच्या माध्यमातून शेताला रिटर्न, ही कमी खर्चामधली शेती। शेळी पालनासारख्या जोड व्यवसायामुळे त्यातून होणाऱ्या उत्पन्नामुळे शेतीसाठी नक्कीच फायदेशीर जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे वळण्याची कल्पना ठळकपणे समोर येत आहे। नाशिकमधील शेकडो वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव सोहळा काल शहरातल्या पंचवटी परिसरात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी रथोत्सवाचा हा विलोभनीय सोहळा नजरेत साठवला। श्रीरामनवमीनंतर एकादशीला होणारी श्रीराम आणि गरुड रथयात्रा म्हणजे नाशिककरांसाठी ग्रामोत्सव मानला जातो। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा करण्यात आल्यानंतर या रथोत्सवाला प्रारंभ झाला। गरुड रथामध्ये विराजमान झालेल्या मारुतीरायाच्या हातावर ठेवलेल्या रामाच्या पादुका आणि रामरथातील रामाच्या भोगमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते श्रीधर महादेव जोशी अर्थात SM जोशी यांची आज 26वी पुण्यतिथी। देशातल्या सामाजिक चळवळीमधलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी SM जोशी यांची ओळख होती। प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्षाचे ते अध्यक्ष तर जनता पक्षाचे ते संस्थापक सदस्य होते। महाविद्यालयीन जीवनात असतानाच त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला। 1930 मधल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतल्या सहभागासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला। समाजातल्या शोषित आणि वंचितांसाठी तसंच कामगारांसाठी त्यांनी लढा दिला। संयुक्त महाराष्ट्र समितीमधले ते अग्रणी नेते होते। 1957 मध्ये ते विधानसभेचे सदस्य बनले। 1967 मध्ये त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं होतं।
येत्या 3 ते 5 एप्रिल दरम्यान पंजाबमधील घुमान इथं 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनात सहभागी होण्यासाठी आज सारस्वतांसाठी विशेष रेल्वेचं प्रस्थान झालं। राज्यातल्या साहित्यप्रेमींना संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी मुंबई आणि नाशिक इथून 2 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत। श्री गुरु नानक देवजी एक्सप्रेस मुंबई ते ब्यास ही गाडी मध्यरात्री 12:05 मुंबईहून रवाना झाली, तर संतश्रेष्ठ नामदेव एक्सप्रेस नाशिक ते उमरतांडा ही गाडी पहाटे 4 वाजता नाशिकहून निघाली। 40 तासांपेक्षा अधिक असलेल्या रेल्वे प्रवासात संमेलन समितीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे। या गाड्यांच्या रेल्वे डब्यांना गदिमा, बाभ पोरकर, इंदिरा संत, शंकर खरात, कवी अनिल, सुरेश भट आणि ग्रेस या साहित्यिकांची नावंही देण्यात आली आहेत। मुंबईहून सुटलेली रेल्वे अद्याप पुण्याला पोहोचली नसल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये हवामानात सुधारणा झाल्यावर आता परिस्थिती निवळू लागली आहे। केंद्र सरकार या स्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे। जम्मू काश्मीर सरकारशी समन्वय साधून मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू आहे। गेल्या 24 तासात जम्मू काश्मीरमध्ये पाऊस न झाल्यानं परिस्थिती सुधारली आहे, मात्र या भागात पुन्हा पाऊस सुरू होण्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यानं मदत पथकांमध्ये जरा चिंतेचं वातावरण आहे। राज्यातलं हवामान येत्या काही तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असं हवामान विभागाच्या अंदाजात म्हटलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात, पीएनजी सीएनजीच्या किमतीत घट होण्याची शक्यता। रेल्वे मालवाहतुकीच्या दरात, प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तसंच बेस्टच्या प्रवासी भाड्यात आजपासून वाढ। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शक्य नाही, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकारचा भर, कृषी मंत्री एकनाथ खडसे। घुमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिक, साहित्यप्रेमी विशेष रेल्वे गाडीनं रवाना। आणि काश्मीरमध्ये पूरस्थितीत सुधारणा, मात्र पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे मदत पथकं चिंताग्रस्त। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।